थांब पट्टा आणते, थांब ह्याला बांधून ठेवते, थांब थांब थांब, बाहेर जाऊ नको, तिथे बिबट्या आलाय शेरू. ही बघा बागेतनं एवढी भाजी काढून घेतली, म्हणजे तिखट मसाला, परत हळद वगैरे. नवीन पडवीत जेवतोय ना आम्ही. जा बाहेर, जा बाहेर, जा जा बाहेर. वाघ्या बघा आत्ताच चला खेळून, आणि ह्याला सोडलेलं आहे तर हा काय जायला मागत नाही, त्याच्या अवतीभोवतीच फिरतोय. हा बघा वाघ्या गुरगुरतोय त्याला. जा रे, थांब पट्टा आणते, थांब ह्याला बांधून ठेवते, थांब थांब थांब, पुन्हा पट्टा आणि शेरूला बांधून ठेवूया. गेला गेला गेला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आत्ता बघा चूल पेटवलेली आहे आणि ते वाघ्या शेरू यांचं चिकन आहे ना गरम करत ठेवलं आहे, आणि एकीकडे डाळ पण ठेवलेली आहे. म्हणजे चुलीवरती जेवण आपलं केलं जातं. गॅस महाग झाला ना, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. आता कुणाल जेव्हा मार्केटमध्ये गेलेत, आज आमच्याकडे म्हणजे आठवडे बाजारसुद्धा आहे आणि घरात दूध वगैरे संपलं आहे, त्याच्यामुळे ते आणायला गेलेले आहेत. आपल्या पॅकिंगच्या बॅग पण आणायचे आहेत, त्याच्यामुळे ते सगळं म्हणजे आणायला गेलेले आहेत वस्तू. आत्ताच गेले दोघंजणं. माझं सगळं काम चाललेलं होतं, त्याच्यामुळे काय जमलं नाही शूटिंग करायला. तर शेरू आपला गेला आहे आत्ताच खेळायला. मगाशी आला होता. थोडीशी जरा काळजी वाटते. आत्ताच कुणाल जेव्हा मला सांगत होते की आमच्या इथे ते खालची घरं आहेत ना, म्हणजे जिथनं आम्ही येतो जातो रस्ता बघा, तुम्हाला मी दाखवलं आहे बऱ्याच वेळा. तिकडे घरं आहेत खालच्या साईडला, आणि तिकडे बिबट्या फिरण्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे हल्लीचीच गोष्ट आहे, ताजीच गोष्ट आहे. आणि ते गाईचे बछडे वगैरे पण उचलून नेलं असं सांगत होते. त्याच्यामुळे थोडीशी मला जरा चिंता वाटते. ह्यांना कसं आम्ही रात्रीचं सोडत नाही, पण तरी पण दिवसा काय सांगू शकत नाही ना आपण. पाणी वगैरे प्यायला येतात ना, ते डॅम आहे ना, डॅमच्या इथे पाणी वगैरे असतं ना, ते जंगली जनावरं येतात पाणी वगैरे प्यायला. त्याच्यामुळे तर ते म्हणाले की जरा लक्ष दे, दोघांकडे सोडू नको त्यांना बाहेर. तर हा शेरू बघा गेला आहे. दिवसा काय भीती असते, पण तरी पण जरा काळजी वाटते ना. चला आता सकाळी उठल्यावर काय केलं, थोडंसं पॅकिंग करायला सुरुवात झालेली आहे. मसाला की नाही अर्धा पॅकिंग करून झालेला आहे. आणि आता मला चक्की पण लावायची. आपलं जे वड्यांचं पीठ आहे ना, कोंबडी वड्याचं पीठ, ते दळायचं आहे. काल संध्याकाळी भाजून ठेवलेलं, आता बऱ्यापैकी गार पूर्ण थंड झालेलं आहे. आता ते चक्कीला लावून घेणार, आणि त्यानंतर मग संध्याकाळी पॅकिंग करायचं. म्हणजे ते 1-2 दिवस जर आपलं हे पॅकिंगचं सगळं चालणार आहे, आणि पॅकिंग झाल्यानंतर मग तुमचं कुरिअर होणार आहे. ही आपली 4थी बॅच आहे मसाल्याची. थोडंसं थकायला झालं आहे काम करून करून. त्याच्यामुळे चेहरा बघा तुम्हाला माझा उतरलेला दिसेल, पण खूप थकायला होतं. कारण सगळं काम होईपर्यंत रात्रीचे 12-12:30 होतात, आणि सगळं लिहायचं, तुमच्या ऑर्डर वगैरे पण लिहावं लागतं. आणि सगळं मला एकटीला करावं लागतं, कारण कुणालचं ऑफिस चालू असतं. त्याच्यामुळे त्याला काय त्याच्या कामात वेळ नसतो. कुणालच्या गावानं काय म्हणजे एवढं काय पटकन त्यांच्या लक्षात येत नाही. पण बाकी लिहायचं वगैरे सगळं काम आहे ना, ऑर्डर घ्यायचं काम मीच करते. आणि परत पॅकिंग वगैरे सगळं. आज कुणाला की नाही वेळच नव्हतं, त्याच्यामुळे त्याला काय मदत करता आली नाही. त्याचं ऑफिसचं काम भरपूर होतं, त्याच्यामुळे सकाळी आणि काल रात्रीपासून आम्ही दोघांनी अर्धं पॅकिंग केलेलं आहे, आणि अर्धं बाकी आहे आपलं. आता झाल्यानंतर तुम्हाला की नाही डिलिव्हरी करू आम्ही. आणि छानपैकी करायचा प्रयत्न चाललेला आहे. तर आता मी इथे बसले ना, मला आता हे पत्रे मी म्हणजे घातलेलं बघितलं सकाळी, मला इतकं छान वाटत होतं. आता छान वाटतं, ऊन बिन काय लागणार नाही, काय नाही. ते बघा, ते चुलीवरचं झाकण आहे ना, त्याला ते वाफ लागली ना गरम, तर तडकल्यावर काय आवाज आला. म्हणजे छान वाटतं आता. म्हणजे दिवसा पण आपण इथे जेवण वगैरे आरामात बनवू शकतो. नाहीतर ते वरती ते बघा जाळी टाकलेली ना, तर ऊन वगैरे यायचं, आणि मग आपण काम करायला घेतलं की ऊन बिन लागायचं. पण आता छान झालेलं आहे आता असं, त्याच्यामुळे मस्त वाटतं, असं आनंद होतो ह्या गोष्टीचा. चला आता मी काय करते, इथे ना थोडं मिनटं भात आणि डाळ वगैरे ना चुलीवरती बनवून घेते. तेवढंच आपला गॅस बचत होईल ना त्याच्यासाठी. आणि आता काय बसून काही काम पण नाही, नाश्ता पण नाही बनवायचा, कारण आता हे दोघंजणं बघा बाहेर गेलेत ना, ते बाहेरून काहीतरी खाऊन येतील, त्याच्यामुळे नाश्ता काय बनवायचा नाही आहे. 1 मिनटं, मला ना फोन येतो आहे बघा. शेट आले आपले. कुठे गेलात रे, कुठे गेलेलात? आता बघा असं रुबाबात बसला आहे. आता तो इथे बसायला मागत नाही जास्त. आता सावली झाली ना. ओ शेरू,
शेरू कुठे गेला? भूक लागली, चला जेवायचं आता. चिकन झालंय गरम. हे बघा आता डाळ ठेवली. डाळ बघा ओते जाते. मसूरची डाळ. त्यात ना शिजतेवेळी टोमॅटो पण घातलाय. म्हणजे चूल आता अशीच होती ना पेटलेली, तर म्हटलं पटकन डाळ शिजत ठेवते. वाघ्याला जेवायचंय. वाघी ए वाघुली, हा बसा खाली आहे. हवरेगिरी नाही करायची. हवा आहे नुसतं. गरम आहे ते लई गरम आहे. थंड होऊ देत. थंड होऊ द्या. वाघ्याला माझ्या इथे घ्यायला पाहिजे घरात. भूक लागली तुला? बाहेर जाऊ नको. तिथे बिबट्या आलाय. शेरू दोघांनी पण बाहेर जायचं नाही अजिबात. बुवा आलाय तिथे बाहेर माहितीये, तो घेऊन जातो. समजलं काय बोलते आई? शेरू इकडे बघ. बाहेर जायचं नाही. बुवा आलाय तिथे. आज जेवायचं आणि गप इथे घरात झोपा. वाघूट आलाय वाघूट. तुला समजतं आई काय बोलते? कळतं? बुवा आलाय. तुला पकडून नेणार बुवा. मी असं देणारच नाही. गुड बॉय बनायचं. खाली बसायचं. एकदम गुड बॉय बनायचं. कोण आहे गुड बॉय? खाली बस. खाली बसा. वाघ्या खाली बस. खाली बसा. या तर घरात बघा कसा गळा ते लोळला त्या नेटवरती. हां तर इकडे आई बरोबर ये. भाजी काढूया आपण. चल तर ये भाजी काढायला. शेरू तर इकडे ये. कोण आहे? कोण नाही इकडे ये. चल. तर ही बघा बागेतनं एवढी भाजी काढून घेतली. म्हणजे अर्धी टेंडली ना काल काढली होती आणि अर्धी आत्ता काढलेली आहेत. एक टायमाची भाजी होणार. आणि ह्या काकड्या काढलेल्या आहेत. अजून हा शेंगा टाकते डाळीमध्ये पटकन चिरून. ही बघा काकडी कशी लागलेली आहे. फळमाशी असते ना ती हे करते. शेंगा टाकते डाळीमध्ये. परत ठेवून परत शेंगा ना सुकून जातात. माझं ना आत्ता लक्ष गेलं. म्हणजे डोक्यातनं माझ्या निघून गेलं होतं. आता बघितलं ना त्याच्यामुळे टाकले. आता शिजू देतो. पण आता मी भाजी ना चिरून घेते. भाजी अगोदर धुवून घेते जरा आणि मग पटकन चिरून ठेवते. तुम्हाला मी पटकन मसूरची डाळ दाखवते. त्या दिवशी का ताईंनी कमेंट केली की तुमची डाळ मला आवडते. तर म्हटलं चला पटकन तुम्हाला मी दाखवते. आता ह्याच्यामध्ये ना मसाले घालून घेते. तिखट मसाला परत हळद वगैरे घालून घेते आणि फोडणी देऊया पटकन. हे बघा तुपामध्ये तेल घातलं आहे. इथे आपला भात पण बघा शिजतो. डाळ शिजवली ना त्या टोपात भात घातला. कारण म्हणजे हा टोप बसेल की नाही मला शंका होती ना त्याच्यामुळे. चला आता तेल गरम झालं आहे. हातानेच पकडून करते आता पटकन. लसूण आणि हा कढीपत्ता आपल्या बागेतला चांगलं जरासं परतून घेते. फोडणी त्यात जिरं घालायचं आहे.
पटकन ही त्यात मी आता गरजेप्रमाणे पाणी घातलंय. आता घालते मीठ, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगलं असं जरा मिक्स करून घ्यायचं. चांगली आता फक्त शिजवून घ्यायची आणि नंतरला मग कोथिंबीर घालायची. आता या शेंगा कशा अर्ध्या कच्च्या आहेत त्याच्यामुळे चांगली अशी मी शिजवून घेणार. आता ही शिजते तोपर्यंत भाजी चिरून घेते. मस्ती करतात दोघंजणं. गुरं आली होती ना, काय त्यांची बाबा धाव झाली दोघांची भाग्या शेरूची. काम करत असलं की ह्यांचं मध्ये लुडबुड. भाग्या सांगतोय मला सोडायला, पण त्याला सोडणार नाही मी एवढ्यात. थोड्या वेळाने सोडीन त्याला मी. आता बसले शांत, ते बसू देत. चला आता इथे बघा डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता मी शेंगाचा पाला घालते. कोथिंबीर संपले. आता ही लोक मार्केटमधून आणतील त्यावेळेस आपल्याकडे कोथिंबीर. तर पटकन जाऊन शेंगाचा पाला ना तोडून आणला थोडासा आणि तो घातला ह्याच्यामध्ये. मस्त लागते डाळ. आता जरा ना एक 2-3 मिनटं शिजवते आणि मग उतरवते. मग नंतरला भाजी करून घेते. दुपारचं जेवण करून झालं आणि त्याच्यानंतर आता आम्ही की नाही इथे जेवायला बसलो होतो. म्हणजे आज जेवायलासुद्धा मागच्या पडवीतच बसलो होतो. वारा पण छान सुटला होता. म्हणजे गरमीमुळे जे वातावरण तयार झालं ना, म्हणजे खूप त्रास होतो गरमीचा. आणि त्याच्यामुळे आत्ता बघा पडवीचं काम झालं आहे तर कुठेतरी ते आमच्यासाठी ना खूप फायदेशीर झालेलं आहे. छान वारा पण असतो आणि काम करायला पण सोपं जातं. ऊन आता येत नाही आहे त्याच्यामुळे आज सगळं जेवण माझं इथेच आहे. म्हणजे बहुतेक माझं सगळं काम आहे ना मी इथेच करून घेते. जेवण झाल्यानंतर भांडी पण बघा इथे घासून झालेली आहेत. तीसुद्धा पडवीत बसूनच मी घासलेली आहेत. आणि आज आहे ना भरपूर असा मी आरामसुद्धा केलेला आहे. तुम्हाला मी मगाशी म्हणाले की जाम थकल्यासारखं वाटतंय, कारण मसाले वगैरे सगळं चाललं आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे पूर्ण दिवस माझा की नाही बिझी जातो आहे. अजिबात वेळ मिळत नाही आराम करायला. पण आज भरपूर असा आरामसुद्धा मी केला होता सगळं आटपल्यानंतर. संध्याकाळ झाली आणि आता भरपूर असा आराम केल्यानंतर पुन्हा आता घरातल्या कामाला सुरुवात केलेली आहे. बाजारातनं भाजीपाला आणला आहे, तो अजून किचनमध्ये पडलेला आहे. म्हणजे तो सगळा साफ करून घ्यायचा आहे मला. त्याच्या आधी म्हटलं कुळीत साफ करायचे. म्हणजे कुळीत पिठाची ऑर्डर आहे ना, ते भाजायचं बाकी आहे अजून. तर म्हटलं अगोदर साफ करून घेते आणि मग म्हटलं भाजायला सुरुवात करते. म्हणजे आत्ता भाजून ठेवले की थंड व्हायला त्याला म्हणजे भरपूर वेळ जातो ना. उद्या सकाळी दळायचे आपण भरडून. त्याच्यामुळे आत्ता भाजणं गरजेचं आहे. नाहीतर मी असा विचार केला होता की उद्या सकाळी घेईन म्हणून, पण उद्या काही वेळ मिळणार नाही. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे सकाळी कुणालचे बाबा गेले ना तेव्हा ते येताना घेऊन आले कुळीत. आता हे साफ करायचे आणि मग म्हटलं भाजायला सुरुवात करायची. चूल पेटवली आणि जे काही दुपारचं जेवण बघा उरलं होतं ना ते आता गरम करत ठेवलं आहे. म्हणजे एकीकडे ते गरम होईल तोपर्यंत माझं ना हे साफ होऊन जाईल पटकन. तर बाहेरचं सगळं काम आटपून झालं आणि आता आलेले किचनमध्ये. भाजीपाला दुपारी आणलेला आहे कुणालच्या बाबांनी, तो तसाच पडलेला. तो आता म्हटलं साफ करून आहे ना व्यवस्थित भरून ठेवते फ्रीजमध्ये आणि त्याच्यानंतर मग रात्रीचं जेवण करायचं आहे. पोळी साफ करायला भरपूर वेळ गेला, कारण कोळीतमध्ये भरपूर खडे वगैरे होते. त्याच्यामुळे पूर्ण साफ करून घेतले. ते 10 किलो कोळीत आहेत ते. आता उद्या सकाळी म्हटलं भाजून घेणार, कारण ते जर का मी भाजत राहिले असते ना तर वेळ गेला असता आणि मग माझं रात्रीचं जेवण आहे ना ते राहिलं असतं. लाईट बघा बंद चालू होते आणि हे असं होतं आमच्याकडे. हे बघा, आणि कुणालचे बाबा आता पॅकिंग करायला बसलेले आहेत. मसाले वगैरे म्हणजे मसाला तयार झालेला आहे ना आपला. बाकी पिठं आपली बाकी आहेत तयार करायची. वड्याचं पीठ दळून घेतलं दुपारी, पण ते अजून पण गरम आहे. त्याच्यामुळे मी तसंच ठेवलं आणि गरम गरम आपण नाही पॅकिंग करू शकत. आता आम्हाला पॅकिंग करायचं होतं. मी गेले होते बाहेर पॅकिंग करायला, बघितलं तर असं साधारण गरम लागतंय. त्याच्यामुळे रात्रभर आता असंच ठेवणार थंड करत. म्हटलं रिक्स नको उगाचच. आणि नाचणीचं पीठ उद्या सकाळी लावणार चक्कीला आणि मग काय दिवसभरात ते थंड होईल. आणि कुळीत मी उद्या सकाळी भाजून घेईन आणि त्याच्यानंतर भाजल्यानंतर थंड असे पसरून ठेवलं की पटकन थंड पडतात ते. म्हणजे 1-2 तासामध्ये थंड झाले का लगेच भरडून घेऊन मग दळून घ्यायचं, मग होऊन जाईल ते. इतकंच की थोडासा वेळ गेला हो मला साफ करायला. जवळजवळ पाऊण तास ते गेला माझा त्याच्यामध्ये. नाहीतर माझ्या इतक्या वेळामध्ये ते कोळी त्यांना भाजून झाले असते. ठीक आहे म्हटलं जाऊ दे, एक काम वाढलं, काय हरकत नाही आहे. असं होतं कधी कधी. तर चला मग ताईंनो आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. तुम्हाला एक गोष्ट सांगत्या, वाघ्या शेरूला आपले झोपलेले आहेत. मगाशी नाही, हां संध्याकाळी शेरूला आपल्या सोडलं
म्हणजे त्याला बांधूनच ठेवलं होतं दुपारी आणि वाघ्या फुलला होता, वाघ्या झोपला होता आणि हा शेरू गेला खेळायला लांब आणि जो 2-3 तासाने आला. आम्ही जाम घाबरलो होतो. तुम्हाला मी सकाळी म्हणाली ना आमच्या इकडे वाघाचं सगळं चाललेलं आहे. म्हटलं झालं, म्हटलं गडबड झाली. आणि मग कुणालचे बाबा गेले होते त्याला शोधायला, म्हणजे अंधारा व्हायला सुरुवात झाली होती 6:30च्या दरम्यान. आणि मग ते गेले खाली डॅमच्या इथे शोधायला आणि तेवढं आला, तो एकटाच घरी आला आणि ते मागणं आले. मग त्यांना फोन करून सांगितलं मी की शेरू आलं आहे घरी म्हणून. आता बघा झोपलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते. व्हिडिओची एंडिंग केली तरी पण बघा, हे असे ना जीवाला घोर दोघं जण लावतात. आता मी काय केलं, दरवाजा वगैरे बंद करून टाकलेला आहे. हा बघा, हा दरवाजा बंद, खिडक्या बंद, कारण आम्ही सगळेजण कसे इथे आहोत ना. आणि हे बघा दोघं जण कसे झोपलेत ते डाराडूर. हे असे दोघं जणांना घाबरवतात मला, जाम आम्ही घाबरलो होतो. त्याच्यामुळे कुणाला जेव्हा गेले आणि तिकडे जाऊन ना मोठ्या मोठ्याने हाका मारल्या आणि हाका मारला की त्यांना पटकन आवाज जातो ना आणि मग ते बरोबर धाव येतात. फॅन लावते, देवाचा दिवा केला होता ना त्याच्यामुळे फॅन बंद केला होता. झोपलेत दोघं जण, लाईट बंद करते आता. चला मग आता व्हिडिओ इथेच थांबवते. बाय बाय.